नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग 180. केवळ भ्रमामुळे जग हे चैतन्यमय असूनही ते जड आणि विनाशी वाटते आणि उत्पन्न झाल्यासारखे पण वाटते. आता उत्पन्न झाले आहे म्हटले तर त्याचे जनकत्व कोणाला तरी द्यावेच लागेल. म्हणून त्याला निर्माण करणारा निर्माता म्हणून ईश्वराची कल्पना केली गेली आहे. वस्तुतः जग हे जड, विनाशी, उत्पन्न झाल्यासारखे वाटते ते फक्त आपल्याला वाटतच आहे. ज्यामुळे जग उत्पन्न झाल्यासारखे वाटते, विनाशी आहे असे वाटते व त्याचा कर्ता ईश्वर आहे असेही वाटते, हे कळणे, मग ते खरे असो वा खोटे असो, हे खरे खोटे कळणे ज्यामुळे शक्य होते ते कळते पण अगोदरपणाने असणेपणाच्या स्वरूपात आपणच आहोत. कळते असणेपणाच्या स्वरूपात आपणच आहोत आणि बाकीचे सर्व कळणारे आहे, परप्रकाशित आहे, अवलंबित आहे. आणि जे जे अवलंबित असते ते स्वतंत्र सत्तावान असे कधीच नसते. त्यामुळेच त्यांची गणती मिथ्या या सदरात मोडते, असा वेदांताचा सिद्धांत आहे. आपणच शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी सच्चिदानंदादी धर्माच्या विरोधी जड विनाशी अशा जगाची स्वतःच कल्पित निर्मिती केली आहे आणि त्यात स्वतःला मात्र अडकून घेतले आहे. पण शुद्ध चैतन्यात कधीच कोणतेच स्थायी किंवा अस्थायी असे कुठलेच परिवर्तन होत नाही. ते नेहमीच विकाररहित म्हणजेच परिणामरहित असते. जे विकाररहित व परिणामरहित आहे त्यालाच निर्गुण असे म्हणतात. पण चैतन्याचा स्वभाव धर्म हा स्फुरणे आहे. मग हे स्फुरणे मूळच्या एकपणाला बाधा न येऊ देता होत असते. म्हणजे त्याही दशेत ते विकार रहितच असते, परिणाम रहितच असते. लाकडात अग्नी हा आहेच, फक्त तो अप्रगट आहे. पण तो आहे, नाहीतर त्याला योग्य संधी आल्यावरही तो दिसलाच नसता. अप्रगट अग्नी नाही असे नाही, तर तो आहे असा आहे. तात्पर्य, अप्रगट असलेल्या अग्नीचे ज्ञान हे अग्नीचे निर्गुण स्वरूप होय. यात फक्त अग्नीच्या अस्तित्वाचे ज्ञान आहे. पण जेव्हा लाकूड पेटते तेव्हा लाकूड म्हणून जी अग्नीची उपाधी आहे ते जळून खाक होते व अग्नी आपल्या दाहक शक्तीने प्रगट होतो आणि लाल, निळ्या, पिवळ्या अशा ज्वाळांचे फेर धरून नाचायला लागतो. त्यालाच अग्नीचे सगुण स्वरूप म्हणतात. तसेच एकोहम हा अप्रगट अग्नी म्हणजेच निर्गुणत्व
व बहुश्यामी प्रजाय हे ज्वाळाच्या रूपात नाचणारे प्रकट झालेले रूप म्हणजे सगुणत्व. यात श्रेष्ठ कनिष्ठ, अगोदरचे नंतरचे, हे कमी महत्वाचे, हे जास्त महत्वाचे, म्हणजे सगुणाशिवाय निर्गुण कळू शकत नाही, म्हणून सगुण श्रेष्ठ, आणि निर्गुणच नसेल तर सगुण येणारच कुठून, म्हणून निर्गुणच श्रेष्ठ, असे काहीही नसते. आदिस्फुरणात दोन्हीच्या दोन्ही एकदमच असतात. ईश्वर सृष्टीला विद्या सगुण म्हणतात आणि जीवसृष्टीला अविद्या सगुण असे म्हणतात. सनई चौघडा आपण सर्वांनी ऐकला आहे, पाहिला पण आहे. पण त्यात अजून एक तिसरे वाद्य असते. वाजविणारा तो जेव्हा त्या वाद्यात फुंकतो तेव्हा त्या वाद्यातून फक्त पों असा आवाज येतो. सनई चौघडा वाजवणारे तिघे जण असतात. तिसरा माणूस हा जो पों असा आवाज काढतो तो बॅकग्राऊंडला जशाच्या तसाच असतो. त्याच्या स्वरात काहीच चढ उतार नसतो, पण तो शेवटपर्यंत पों असा आवाज काढतच राहतो. श्री रामकृष्ण परमहंस हे ईश्वरचंद्र विद्यासागर यांना एकदा म्हणाले, काय तुम्ही ते तुमचे सगुण निर्गुण करत व्यर्थ वादविवाद करता. सनई चौघड्यांचा आवाज म्हणजे सगुण, आणि त्याला आधार म्हणून जो पों असा आवाज आहे तो म्हणजे निर्गुण. दोघांचेही महत्व समान आहे. श्री ईश्वरचंद्र विद्यासागर हे सर्व ऐकून हसून हसून बेजार झाले आणि केवळ याच एका गोष्टीमुळे ते श्री रामकृष्णांच्या प्रेमात शेवटपर्यंत राहिले. असो. अंधारात सर्पाचा भास हा दोरीवर होतो, पण त्यामुळे दोरीवर काहीच परिणाम होत नाही. दोरीने काही साप निर्माण केलेला नसतो, किंवा साप जर दिसला नाही तर दोरीवर नाहीसे व्हायची पण कधी वेळ येत नाही. पण दिव्याच्या प्रकाशात साप नाही, दोरीच आहे हे जाणले की मात्र भय जाऊन तिथे आनंद होतो. हाच आत्मानंद, हाच खरा आनंद होय. सोप्या शब्दात अधिष्ठान म्हणजे जे अगोदरचे आहे व जे जसेच्या तसेच तिन्ही काळी जे असते तेच. या अशा अधिष्ठानाच्या अज्ञानामुळे, म्हणजे दोरीला दोरी म्हणून न पाहिल्यामुळेच त्याच्या ठिकाणी जड विनाशी अशा धर्मांनी युक्त व सुखदुःख ताणतणाव यांनी युक्त असलेल्या व उत्पत्ती स्थिती नाश अशा जीवजगताचा भास होतो व ते स्वतंत्र असे सत्तावान वाटतात. फक्त वाटतात असत मात्र नाही, हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. दोन सत्तावान गोष्टी तर एकाच वेळी राहू शकत नाही. दोन अगोदरचे आहेत असे राहू शकत नाही. एकच अगोदरचे अगोदरपणाने असू शकते. दोन अगोदरचे आहेत हे म्हणणे केवळ मूर्खासारखे होईल आणि अद्वैत तत्वाची हानी होईल. एकाच अविभाज्य चैतन्य तत्वाशिवाय दुसरी कोणती स्वतंत्र सत्तावान गोष्टच नाही. हा सिद्धांत सर्व संत वाङ्मयात अगदी ठासून भरला आहे. अगोदरपणाकडे लक्ष असले की नामरूपात्मक जीवजगत हे जड विनाशी असे
मृगजळासारखे भ्रमरूप वाटते. यालाच ज्ञानदृष्टी म्हणतात. ज्ञानी लोक यातील फक्त थोडेच व्यावहारिक सत्य घेतात आणि बाकी प्रातिभाषिक सत्य घेत नाहीत, तर फक्त पारमार्थिक सत्यच घेतात. चक्रवाक पक्षाला सूर्यकिरणांचे कंपन हे प्रकाशरूप म्हणून जसेच्या तसे असते, म्हणून त्याला मृगजळ कशाशी खातात नव्हे पितात हे माहीत नसते. पतिव्रतेला वेश्यावृत्तीची काहीही कल्पना नसते. त्यामुळे एकदा ज्ञानदृष्टी आली की जीवजगत हे स्वतंत्र सत्तावान आहेत असा ठसा चित्तावर उमटत नाही. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, गुरु तुमचे लौकिक दृष्टीने आंधळे झालेले दोन डोळे, म्हणजे ज्या डोळ्यामध्ये लौकिकतेचे पडळ पडलेले आहे असे, आणि त्या पडळामुळे आंधळे झालेले दोन डोळे ते काढून घेतात आणि एकच ज्ञान सूर्यरूप आत्मज्ञानाचा डोळा देतात. असो, श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की व्यक्तिभाव शांत झाला की व्यक्तभाव सर्वत्र पसरतो. म्हणून व्यक्तिभाव म्हणजे हर्ष विषाद भाव, तो गेला पाहिजे. आत्मज्ञान झाले याचा नमुना काय? आत्मज्ञान झाले याला पुरावा काय? व्यक्तित्व पूर्णपणे निमणे. आपण केवळ शुद्ध असणेपणाने या व्यक्तिभावाच्या अगोदरचे आहोत हे कळले की महादुःखाचे पण काही आपल्याला वाटणार नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमची मनी ऑर्डर कधीचीच अगोदरचीच आली आहे, पण तुम्ही ती अजून कॅश करून घेतली नाही. असो, जगात कोणी कितीही महान असो किंवा कितीही अद्भुतपूर्व असे असो, ती केवळ एक बातमीच असते. जोपर्यंत मी असल्याचे ज्ञान जर नसेल तर त्या बातमीला काडीचीही किंमत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जेव्हा आपण असण्याचे भानच जर आपल्याला नसेल तर देव खरा की खोटा हे कोण ठरवणार? आपण देहबुद्धी ठेवतो. सुखदुःख हर्ष विषाद यांच्या रांगा त्यामुळेच लागतात. सर्व देहाच्या ठिकाणी असून ते सर्व आपापल्या स्वभाव धर्मानुसार वागतात. त्यामुळे कुणाचेच त्यांच्यावर नियंत्रण नाही. त्यामुळे तो माझा, तो तुझा असा तेथे प्रकार नाही. सर्व व्यवहार हे प्राणाचे आहेत, पण आपण म्हणतो तो व्यवहार माझा आहे. पण आपण आहे म्हणायला वाचा नसतानाही तुम्ही असताच. सकाळी आलेली जाग शुद्ध मी आहे, कारण अजून कोणतीही वृत्ती आलेली नाही. वृत्ती आल्यावर वस्त्र सावरले तर ती स्त्री आणि न सावरले तर तो पुरुष असा भेद स्पष्ट होतो. म्हणजेच काय? जाग आल्यावर वृत्ती येते आणि ती वृत्ती मग जे असेल ते देहरूप पकडते. वृत्ती ही देहरूप झाल्याशिवाय तुम्ही दैनंदिन कामकाज पण करू शकत नाही. आपण असल्याचे ज्ञान सकाळी शुद्ध चेतन अशाच स्वरूपात असते.
ते आकाररहित ज्ञान तुम्हीच होय. तेच आपण आहोत. म्हणून ते तू आहेस हे गुरुवचन इथे सिद्ध होते. शरीराची निगा राखा, पण मी शरीर आहे असे म्हणू नका. म्हणूनच काहीच करता आले नाही तरी सकाळी जाग आल्याबरोबर त्या जागेला हात जोडा. तसे रात्री पण झोप येण्यापूर्वी तिलाच हात जोडून शरण जा. हे काहीच जमले नाही तर निदान इथे ऐकलेले जे आहे ते निदान आठवत तरी राहा. इतके तर जमेल ना? इतकेही जमत नसेल तर तुम्ही स्वतःविषयीच शंका घ्या की खरेच आपल्याला काय पाहिजे. आपला मार्ग तर चुकला नाही ना? सर्वसाधारण माणसाला हा विषय कळत नाही, समजत नाही. म्हणून काही ते लोक इथे येणे टाळत नाहीत. ते इथे येतातच. त्यांना समजो अथवा न समजो. नरदेह अवांछितरित्या सर्वांच्या वाट्याला आला आहे. त्याचा यथार्थ लाभ घ्या. सर्व सुचण्या अगोदर काय सुचलेले असते? सर्व सुचण्या अगोदर काय सुचलेले असते? आपण असल्याची जाणीवच ना. ती कुणाला सुचली असे मात्र विचारू नका. ही नसती उठाठेव करू नका. कारण आपण असल्याची जाणीव म्हणजे असणेपणा. हा सर्व किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत एकच एक आहे. हा असणेपणा कुणा एकाचा वैयक्तिक असा कधीच नसतो. म्हणून आपण असल्याची जाणीव कुणाला सुचली हा प्रश्नच उद्भवत नाही. अनित्याला नित्याचा अनुभव कसा येणार? असणेपणा हा फक्त आहे, कुणाचा माझा तुझा असा नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्हाला जे तुम्ही अमुक तमुक आहात असे वाटते तेच मुळात अनित्य होय. पण ज्याच्यामुळे हे असे अमुक तमुक कळणे शक्य झाले ते मात्र त्याच्या अगोदरचे अगोदरपणानेच आहे. तेच असणेपण म्हणून नित्य हजरच आहे. याला पुराव्याची, ग्रंथांच्या अवतरणाची कुठलीच साक्ष नको. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आम्ही कोणाला मार्गदर्शन वगैरे अजिबात करत नाही. आमचे बोलणे ज्याला आवडले म्हणून आता ते आवडलेले बोलणे त्याचेच झाले व ही त्याची आवडच त्याला पुढील मार्गदर्शन करत राहील. दुसरे कुणीही असे मार्गदर्शन करू शकत नाही, करू शकणार नाही. आपण आपणच शुद्ध असणेपणाने आहो ही जाणीव सदैव उघडीच आहे. ती कधीच झाकली गेली नाही किंवा सुप्त होत नाही. तुम्ही कायेचे माप काढले म्हणून व्यक्ती झालात, नाहीतर केवळ व्यक्त आहात. तुला तू आहेस हे जाणवते, त्याविषयी मी बोलतो हे लक्षात घ्या. आपण असल्याची शब्दाशिवाय वार्ता म्हणजे स्ववृत्त. परमार्थात इथे तुमचे हित वगैरे काही होणार नाही. आपले असणे कसे आहे इतकेच इथे कळेल. स्वार्थाचा अनुभव असेपर्यंत आपले असणे हे काय आहे याविषयीची जशी पाहिजे तशी कळकळ वाटणारच नाही. आमच्याकडे इथे येण्याचा तसा कोणताच फायदा नाही. हे जर मान्य असेल तरच तुम्हाला आत्मवृत्त कळेल. जो ज्ञान ऐकायला गेला तो जशाच्या तसा परत आला कोरड्या पाषाणासारखा, म्हणजेच काय, ज्ञान झाले नाही. एखादा ऐकायला गेला तो संपूनच गेला
असे झाले पाहिजे. तात्पर्य, देहबुद्धी घेऊन जो ज्ञान ऐकायला गेला तो तसाच वापस आला, देहबुद्धी न जाता. पण दुसरा देहबुद्धी घेऊनच गेला, पण देहबुद्धी टाकून आला. देह आपले रूप आहे ही आठवण मरायला हवी, मग तुमची स्थिती माझ्यासारखी होईल, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. देहभाव घालविण्यासाठी ज्याच्याने कळते पण कळते तेच धरून ठेवा. या कळतेपणाच्या मागे पुढे काहीही नाही, ते अगोदरचेच स्वयं असे आहे. जाणीव सदाचीच आहे, ती अपरंपार पार आहे. अशा जाणीवेला व्यक्तित्व नाही, ती ब्रह्मदेवही असेल, किडा मुंगी पण असेल. तुम्हाला साकार देहाचा अभिमान आहे, हाच तो भ्रम. तुम्ही ज्या मानण्याने तुम्हाला मानता ते फार घातक आहे. न मानता जे आहे तेच खरे यथार्थ आहे. ज्ञान झाल्यावर आत्मवृत्ताला व्यक्तिरूप राहत नाही. देह उद्भव झाला नसताना आणि देह नष्ट झाल्यावर सुद्धा ज्ञानाची वस्तुस्थिती जशी आहे तशीच असते. वैराग्य म्हणजे सर्व काही निरुपयोगी आहे, व्यर्थ आहे, असे कळणे होय. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साही ऋतू येता आकाशे, साही ऋतू येता आकाशे, लिंपिजेची ना जैसे, देवी वैषम्य मानसी जाणीजे ना. म्हणजे साही ऋतू आकाशात येतात आणि जातात, याचे भान आकाशाला मुळीच नसते. त्याचा आकाशावर काही परिणाम होत नाही. ते आलेत तर आकाशाला आनंद वाटत नाही, आणि ते ऋतू गेले तरी त्याचे आकाशाला वैषम्य पण वाटत नाही. सूर्याच्या ठिकाणी रात्र आणि दिवस सारखेच, म्हणजे त्याला सारखेही म्हणता येत नाही, कारण सूर्याने कधी रात्र आणि दिवस हे पाहिलेलेच नाहीत. ते आपण आपल्या दृष्टीने म्हणतो. सुखे ना शिणे, सुखे ना शिणे, पाषाण जेणे भाने, तैशी सांडी मांडी मने वर्जिली असे. पहा, सुखे ना शिणे, पहा किती मोजक्या शब्दात काव्य प्रगट झाले आहे. हा केवळ दृष्टांत आहे, पाषाण व्हायला सांगितलेले नाही. पाषाण व्हायला सांगितलेले नाही, पण दगडासारखे व्हा, म्हणजे दगडाला सुखदुःख नसते तसे व्हा. पाषाण नका हो, पाषाण नका हो. तर सुखे ना शिणे, पाषाण जेणे माने, तैशी सांडी मांडी मने वर्जिली असे. असा ज्ञानी काही सांडण्यात किंवा काही मांडण्यात मुळीच गुंतत नाही. याचा अर्थ ज्ञानी माणूस व्यवहार करतच नाही असे नाही, पण जे काही अत्यावश्यक असेल आणि ज्यामुळे मनाची घडी विस्कळीत होणार नाही, नेमके तो तेवढेच करतो. त्याचा विषमतेने व्यवहार कधीच होत नाही, सम्यक व्यवहारच होतो. हे ज्ञानी माणसाला तेव्हाच शक्य होते, जेव्हा जीव जगताच्या भिन्नत्वाची आणि त्याच्या उत्पत्तीविषयीची अज्ञानजन्य भ्रांत कल्पना विराम पावते व संपूर्ण जगाच्या ठिकाणी सच्चिदानंद स्वरूप म्हणून आपणच आहो, हे जेव्हा संशयरहिततेने कळते तेव्हाच. का द्रवपणची नीर, अवकाशाची अंबर, गोडी तेची साखर आन नाही. वन्नी तेची ज्वाळ, दळाची नाव कमळ, रुख तेची डहाळ फळाधिक.
अगा हिम जे आकर्षले, तेची हिमवंत जेवी झाले, नाने दूध मुराले, तेची दही. पाणी म्हणजे पातळपणा. पाणी दिसते ते सगुण आणि पातळपणा दिसत नाही ते निर्गुण. पोकळी म्हणजे निर्गुण, ती दिसत नाही फक्त जाणवते. व आकाश म्हणजे सगुण, म्हणूनच म्हणतात नभासारखे रूप या राघवाचे. साखर दिसते सगुण, पण गोडी दिसत नाही ते निर्गुण. अग्नी दिसत नाही ज्वाळा दिसतात. कमळ पाहताना पाकळ्या दिसतात. कमळ दिसत नाही पण पाकळ्या म्हणजेच कमळ. असो का द्रवपणची नीर, अवकाशची अंबर, गोडितेची साखर आन नाही. वन्नी तेची ज्वाळ, दळची नाव कमळ, रुखतेची डाळ फळादिक. तैसे विश्व येणे नावे, हे मीची पै आघवे. घेई चंद्रबिंब सोलावे, न लगे जेवी. याचा अर्थ इतकाच की चंद्रबिंब पाहताना चंद्रबिंब सोलून पाहावे लागत नाही, म्हणजे त्याच्यावर काही आच्छादन वगैरे नाही व ते तसेच दिसते. पाणी पिले की पाणी हा सगुणाचे ज्ञान आणि पातळपणा म्हणजे निर्गुणाचे ज्ञान, ही दोन्ही ज्ञाने एकदमच आहेत. उगीच सोलवा सोलवीचा खटाटोप इथे करावा लागत नाही. तात्पर्य, जीव जगत्वाच्या भिन्न वस्तुत्वाची अशी स्वतंत्र सत्ता नाही, तर ती दूर करण्याची काय काम. यालाच चिद्विलासवाद असे म्हणतात. धृताचे थिजलेपण, न मोडिता धृतची जाण, न आटिता कंकण सोनेची ते. तूप पातळ असले तरी तुपच, घट्ट असले तरी तुपच. त्यांच्या पौष्टिकतेमध्ये अजिबात फरक नाही. तूप ते तुपच. सोन्याची लगड किंवा अलंकार दोन्ही एकच. अलंकार आटविला तरी सोनेच, न आटविला तरी सोनेच. हे एकदा स्पष्ट झाले की ज्ञानाची जरुरी संपली. मग उपनिषदे, पंचीकरण वगैरे वगैरेची मुळीच जरुरी नाही. आता युद्ध संपले. चिलखते, तलवारी, ढाली, शिरकवच हे सगळं आता खाली ठेवावे लागतात. याची मुळीच जरुरी नाही, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. आता फक्त विजयाचाच आनंद उपभोगायचा. आता साधनही संपले. श्री गुरूंनी, श्री सिद्धेश्वर महाराजांनी ते तू आहेस असा बोध केला, पण पटला नाही म्हणून त्यांना निरूपणावर निरूपणे सांगावी लागली. संशय काढावा लागला. आता दुसरे काहीच नाही असा ठसा उमटला. एकाला जग दिसत नाही चैतन्य दिसते, एकाला चैतन्य दिसत नाही जग दिसते. दोन्ही ठिकाणी त्या दोन्ही ठिकाणचे मात्र अगोदरचे पण असणे पण एकच आहे. नमस्कार. मौज में रहो, अपनी महिमा में रहो.